नमस्कार यूट्यूब फॅमिली, कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत एकदम हलका फुलका, झटपट बनला जाणारा आणि पौष्टिक असा नाश्ता, जो तुम्ही टिफिनमध्येही नेऊ शकता, रोजच्या गडबडीमध्ये घरीही बनवू शकता। तुम्ही इथे पाहू शकता किती सुरेख हा पराठा बनला गेला आहे। अगदी संपूर्ण बाजूला अगदी व्हिडिओ संपूर्ण टिप्ससह मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तर कुठेही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही इथे पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे एका बाउलमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलंय, बारीक चिरलेली कोथिंबीर, चिमूटभर मीठ। आता हे सर्व मिक्स करून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे। तर आता हे पीठ मळण्यासाठी मी इथे 1 पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहत असाल, अगदी हे 1 ते 2 मिनिटांमध्ये व्यवस्थित असं पीठ मळलं जातं आहे। आता या पिठावरती एक अर्धा चमचा तेल घालून पुन्हा एकदा हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। आता या मळलेल्या पिठावरती एक बाउल घालून आपण हे 10 ते 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवणार आहोत, जेणेकरून आपलं पीठ छान फुलून येईल। आता गॅसवर कढई ठेवायची आहे। कढई, पॅन काहीही ठेवा। पॅनमध्ये 2 चमचे तेल घातले। तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायची आहे मोहरी। मोहरी तडतडली की घालायचं आहे जिरे। जिरे छान फुलले गेले की मी ते बारीक कट केलेला कढीपत्ता घातलेला आहे आणि त्याच्यानंतर मी 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घेतल्या, त्या घालून एक अर्धा मिनिट आपल्याला व्यवस्थित हे लसूण तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे। लसूण भाजल्यानंतर आता आपण याच्यामध्ये 1 हिरवी मिरची कट करून घेतले, ती घालायची आहे व पुन्हा एकदा सर्व परतून घ्यायचं आहे। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत 1 बारीक कट केलेला कांदा, 1 ढोबळी मिरची, तीही आपण इथे बारीक कट करून घेतलेली आहे। पुन्हा हे 1 मिनिटाभरासाठी तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे। आता त्याच्यामध्ये घालायचं आहे बारीक कट केलेला कोबी आणि पुन्हा हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्या ह्या भाज्या पटकन शिजला जाव्या याच्यासाठी मी इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण ह्या सर्व भाज्या परतून घ्यायच्या आहेत। आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला 2 ते 3 मिनिट छान भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत। तर इथे तुम्ही पाहू शकता आपल्या व्यवस्थित अशा भाज्या वाफवल्या गेल्या आहेत। आता आपण याच्यामध्ये 1 गाजर खिसून घेतले, ते घालायचं आहे। त्याचबरोबर घालायचे आहे कोथिंबीर आणि पुन्हा एकदा ह्या सर्व भाज्या व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत। इथे आपलं सारण हे असं व्यवस्थित असं तयार झालेलं आहे। तुम्ही इथे पाहू शकता का सुरेख हे सारण दिसत आहे। आता याच्यामध्ये 1 बटाटा उकडलेला आहे, तो मी याच्यामध्ये हातानेच कुस्करून घातलेला आहे। बटाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर घाला, नाही घातला तरी काही हरकत नाही। आता हे सर्व व्यवस्थित परतून झाल्यानंतर आपलं इथे आता सारण तयार आहे। तर आता पुन्हा आपण जे पीठ भिजण्यासाठी ठेवलं होतं ते घेऊन एक अर्धा मिनिटासाठी पुन्हा हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। पीठ मळल्यानंतर त्याच्यातील एक छोटासा गोळा घेऊन आपल्याला एक चपाती लाटून घ्यायची आहे। अशा छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा। त्याचबरोबर बेल आयकॉनचे बटन दाबा, म्हणजे सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल। तुम्ही इथे पाहू शकता अगदी आपण चपाती लाटतो त्या पद्धतीनेच आपण इथे ही चपाती लाटून घेतलेली आहे। आता आपण जे सारण बनवलं होतं ते आपण या चपातीमध्ये घालायचं आहे। तुम्हाला ज्या आकारामध्ये हवं असेल त्या आकारामध्ये तुम्ही इथे हे सारण घालू शकता। आता हे व्यवस्थित असं चारी बाजूनं असं व्यवस्थित दुडून घ्यायचं आहे। तुम्हाला जर त्रिकोण बनवायचा असेल तर तुम्ही तसंही बनवू शकता। अगदी झटपट बनणारा नाश्ता आहे, तुम्ही हा टिफिनसाठीही डब्यातून घेऊन जाऊ शकता।
आता हे थोडंसं पुन्हा इथं मी लाटून घेतलेलं आहे। आता इथं गॅसवरती पॅन गरम करून घेतला आहे, त्याच्यामध्ये थोडंसं ब्रशच्या साहाय्याने तेल लावून घ्यायचं आहे। तेल लावल्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून आपल्याला हा पराठा छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे। हलकासा एका बाजूनं पराठा भाजत आला की आपण एक वरच्या साईडनं थोडंसं ब्रशच्या साहाय्याने वरील बाजूला तेल लावून घ्यायचं आहे। तुम्ही ते तेलाऐवजी बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता। आता आपण हा पराठा परतून घेऊया। परतल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला हा खरपूस असा व्यवस्थित सर्व बाजूनी हा पराठा भाजून घ्यायचा आहे। चवीला अप्रतिम लागतो। तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा, तुम्हाला खरंच नक्की आवडेल। तुम्ही इथे पाहू शकता किती सुरेख हा पराठा बनला गेला आहे, अगदी झटपट बनला जातो। इथे दोन्ही बाजूनी मी व्यवस्थित असा हा पराठा बनवून घेतला आहे। आता आपण याच पद्धतीने इतर सर्व पराठे बनवून घ्यायचे आहेत। इथे तुम्ही पाहू शकता मी सेम प्रोसेसनं सर्व पराठे बनवून घेतले आहेत। अगदी सारण भरपूर असं घालून हे गुबगुबीत पराठे तयार आहेत। रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा व व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।